प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पुण्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालंय। पुढचे 3 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून पुणे शहरासह उपनगरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस पडतो आहे। मी सध्या आहे शिवाजीनगर परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पावसाने जे आहे ते एकंदरीत जनजीवन विस्कळीत केलेलं पाहायला मिळते। खरं तर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि त्यानंतर मुसळधार पावसानं पुण्यामध्ये हजेरी लावलेली आहे। एकंदरीत रस्त्यावरून पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे। येत्या सोमवारी पुण्यामध्ये मतदान पार पडते त्यावेळेस देखील पावसाचं सावट असणार आहे। एकंदरीत अजित पवारांनी पावसात भिजत आढळराव पाटलांसाठी सभा घेतली। त्यानंतर काल महाविकास आघाडीची सभा देखील जी आहे ती पावसामुळे रद्द करण्यात आली होती। त्यानंतर प्रचाराच्या तोफा आज थंडवलेल्या आहेत आणि त्यानंतर पुण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत या आजच्या पावसानं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।